सुनील राऊत हे माझे चांगले मित्र आहेत. संजय राऊतही माझे मित्र आहेत. ज्या पद्धतीने बोलतात त्याला आमचा आक्षेप असतो. म्हणून राजकीय भाषण वेगळं किंवा राजकीय त्यांची टोलेबाजी वेगळं, त्याला उत्तर त्याच भाषेत आम्ही देतो. परंतु याचा अर्थ असं होत नाही की आम्ही हितसंबंध जपत नाही. नाते जपणारी हे संस्कृती महाराष्ट्राची आहे. आणि तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला अशी दुश्मनी करून चालणार नाही. परंतु काही लोकांना नाते कसे जपायचे हेच कळत नाही. त्यानंतर काही दोष नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं चांगले संबंध ठेवण्याचा आमचा प्रयत्न. संजय सर, मंत्रिमंडल विस्तार को लेकर कब तक चीज़ें साफ हो पाएंगी? और लगातार ये बात कही जा रही है कि होम मिनिस्ट्री को लेकर एकनाथ शिंदे जो है वो दबाव बना रहे हैं भारतीय जनता पार्टी में, कितना सच है? ये जो मिनिस्ट्री के बारे में जो बातें हैं, आप यहाँ सीएम हैं, डिप्टी सीएम दोनों हैं, उनसे अगर आप राय मशवरा कर लिए तो ये बात स्पष्ट हो जाएगी सर. लेकिन होम मिनिस्टर का इसका जो भी अभी तनाव चल रहा है तो वो सब भी ये तीनों नेता एक साथ बैठ के उसके ऊपर सोल्यूशन निकालेंगे. सर मतलब तनाव चल रहा है, कुछ न कुछ बातचीत चल रही है होम मिनिस्ट्री को लेकर. जब तक शपथ आगे की होती नहीं, खाते वाटप जब तक होता नाही, जब तक हे तणाव थोडा बहुत चलते राहते. विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे गटनेता म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. खरं तरी तांत्रिक व्यवस्था असते अधिवेशनातली, पण ते प्रमुख असतील विधान परिषदेत हिवाळी अधिवेशनाचे. काय सांगाल या बाबतीत आणखीन मला तरी माहिती नाही. हे विधानसभेचे नाही, ते विधान परिषद नाही, तर विधानसभेचे सदस्य आहेत. म्हणून मला वाटतं गटनेता या ठिकाणी ते असले पाहिजे खालच्या सभागृहामध्ये. परंतु मुख्यमंत्री इथलचा सभागृह नेता असल्यामुळं कदाचित वरची जबाबदारी ते त्यांच्याकडे दिली असेल. मनसे पक्षाला माहिती घेणारे आम्हाला रस आहे असं फडणवीस आहे ना, आम्हाला पहिलाही रस होता, आताही रस आहे. त्यांनी आमच्याबरोबर राहावं, आमच्या भूमिकेला समर्थन द्यावं, चांगलं आम्ही काम करायचा प्रयत्न करू. त्याला त्यांचा पाठिंबा असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला खटकतं त्या ठिकाणी चर्चेला आलं पाहिजे. या सर्व गोष्टी या चर्चेनुसार सुटतात. म्हणून मनसेने बरोबर आहे, काही हरकत नाही. आयकर विभागाने मतदारसंघामध्ये त्यांना थांबवलं गेलं. मतदान करण्यापासून आता म्हणतात की मी माझ्या राजीनामा दिलं तर त्यांना काही आश्चर्य नाही आहे. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणूक घेता येईल. म्हणून त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त करतायत, त्याच्याबद्दल आम्ही कोणती कॉमेंट्स करणार नाही. त्यांना बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी कोणता पर्याय निवडायचा हे जानकर ठरवतो. बहिष्कार झाला की नहीं चलता, तुमको शपथ लेना ही पड़ेगी. आज जो राज्य घटना जो बोलते संविधान हम मानते हैं, उन्होंने ऐसी चीज़ करना ये राज्य घटने की तोहिम है. ये ऐसी चीज़ नहीं होनी चाहिए. राज्य घटना का किताब लेके चलते हो और यहाँ शपथ नहीं लेते. तुमको सब पर्याय उपलब्ध है ना. बाबा साहब आम्बेडकर की जो घटना है वो ये बताती है अगर आपने को एक आधा फैसला अगर मान्य नहीं है तो उसके लिए न्यायालय के दरवाजे खुले. और राज्य घटना के तहत आज उन्होंने शपथ लेना जरूरी था. शायद कल तक वो लेंगे, नहीं लेंगे तो उनका सदस्यत्व माना नहीं जाएगा और उस सभागृह में एंट्री नहीं मिलेगी. राहुल गांधी भी फाइनल से आ रहे हैं वो पता नहीं किस लिए आ रहे हैं, लेकिन वो उनकी पार्टी के अंदर अंदरूनी बात है. हम उसके ऊपर कोई कॉमेंट्स नहीं. मार्केटवाडीमध्ये शरद पवार जाणार आहेत, राहुल गांधी जाणार आहेत असं समजतंय. मार्केटवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मार्केटवाडीमध्ये ज्या ठिकाणी बॅलेटवरती पेपर मतदान घ्यावं या ठिकाणी त्या प्रकारे आंदोलन झालं होतं. हे सर्व त्यांनी कारण सर्व जे करतायत ना ही फक्त नौटंकी आहे. लोकांचा आपल्याकडचा काम न सांगण्यापेक्षा असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक आपण वेगळं काहीतरी करतो असं दाखवायचा प्रयत्न आहे. असं जर करायचं असेल तर 5 वर्ष त्यांना सर्व मतदारसंघामध्ये फक्त फिरावं लागेल. ज्या प्रकारे विरोधकांनी बहिष्कार घातला काय नियम काय सांगतो, नियम काय सांगतो विधीवरती विरोधकांनी बहिष्कार घातला, नियम काय सांगतो? नियमानुसार 2 दिवसाचा हा कालावधी शपथविधीसाठी दिलेला आहे. परंतु जर 2 दिवसामध्ये कुठल्याही कारणास्तव जर सदस्यांनी शपथ घेतली नाही तर नंतर त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये जाऊन शपथ घेता येते. आणि हा कालावधी कितीही असू शकतो. म्हणून विरोधकांनी आज जी काही स्टंटबाजी केली त्यांना माहिती आहे की आपण शपथ 8 दिवसांतर जरी घेतली परंतु ती सभागृहात होणार नाही तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे. म्हणून एक नौटंकी आज त्यांनी केली. आम्ही घटना मानतो असे म्हणणाऱ्यांनी आज घटनेचा पायमल्ली केलेली.
सर्वांसमोर शपथ घेण्यापेक्षा विधानसभाच्या अध्यक्षाच्या दालनातच ते शपथ घेतील असं एकंदर दिसतंय. म्हणून जे राज्यघटना मानत नाही, जी लोकशाही मानत नाही, त्यांचा तर खऱ्या अर्थानं धिक्कार केला पाहिजे.